सो हॅलो भावांनो, वेलकम टू माय चॅनल बिग बाईट्स हिअर. तर आजचा दिवसाचा सुरुवात थोडीशी लेट होते कारण जरा काम वगैरे होतं, ते सर्व कंप्लीट केलं. तर मी विचार केला आहे की आजपासून यूट्यूबला पण व्हिडिओ टाकू, जरा डेली ब्लॉग्स वगैरे करत जाऊ. तर जेवढं शक्यता होते तेवढं मी डेली ब्लॉग्स करायचा प्रयत्न करेन. तुम्हाला दिवसभराचा माझा रुटीन दाखवेन की माझा रुटीन कसा असतो, माझा दुकानातला वगैरे किंवा बाहेर मित्रांसोबत किंवा मी दिवसभरामध्ये काय करतो ते सर्व तुम्हाला मी दाखवतो या व्हिडिओमध्ये. तर नक्की या व्हिडिओला लाईक करा जर आवडला असेल तर, आणि शेअर करा तुमच्या मित्रांना. तर आता बघा हा व्हिडिओ पूर्ण. तर झालेलं आहे मित्रांनो, आवरलं गेलेलं आहे बघा. तर आता जेवायला बसतो. प्लेट घेऊ. ही नको, आपली फेवरेट भाजी ही घेऊ. इकडे नॉनव्हेज आहे सर्व, पण नॉनव्हेज मी खात नाही आज. तर आपलं छास पितो मी, आणि भाकरी. तर जेवतो. जेवून झाल्याच्या नंतर जरा बाहेर पण जायचं मित्राकडे, तर तिकडे पण जातो, दाखवतो तुम्हाला. मग तिला आता जेवतो. लेट झालेले आहेत, 4:15 होऊन गेलेले आहेत. हे बघा. चला आता आपल्या छोट्या हत्तीला काढू. बरेच दिवस झाले काही काढले नाही. अरे सॉरी. हँडल लॉक क्लीन आहे एकदम बघा. एका किकमध्ये स्टार्ट व्हायला पाहिजे. एकाच किकमध्ये होईल. एकाच किकमध्ये स्टार्ट करू. अरे बाबा, एकाच किकमध्ये स्टार्ट. मित्राकडे जाऊ. बाईचा फाटक नाही. किती वेळ लागेल आता काय माहिती. माझा मित्र त्या साईडला आहे. तिकडे जायचं आपल्या मानकोली ब्रिजला, महाराजा चायवाल्याकडे, जिथे आपण शूट केलेला इंस्टाग्रामसाठी. तिकडेच जातो आहे मी. तर ही आपली गाडी भावांनो. मानकोली ब्रिज हा मोठा गाव, डोंबिवली वेस्ट. तर इकडून सरळ मुंबई आहे 45 किलोमीटर्स. ठाणे 14. मानकोली ब्रिज आहे हा 4.5 किलोमीटरचा. दापोडे, नाशिक, भिवंडी. खूप मोठा एरिया आहे. आता आपण जाऊ. परफेक्ट सण आहे ते भावांनो. मस्त बनवलेलं आहे मानकोली ब्रिज. मेन म्हणजे एकदम ओपन आहे आणि स्पेस खूप दिलेली आहे त्या लोकांनी फुलेची. आणि एकदम मस्त सनसेट थोडा वेळात होईल. आणि खूप सारे जण इथे बसलेले असतात. चला आता आपण जातो महाराजा चायवाल्याकडे. इथे पुढेच आहे महाराजा चायवाला पण. हवा तुम्ही लोकेशन टाकून दे. हे करायला लागेल, विला करायला लागणार आहे. मी विलाच बघतोय सॅटर्डे संडेसाठी. हां, सॅटर्डे संडेसाठी. हा व्हिडिओ रे, यूट्यूबसाठी. दहावाला 20 वाले आहे ना. ही वाली भाई चहा घेतोय ना.
थांब रे देतो थांब. अरे बस क्या भाई अरे थांब ना. लागला तो अरे थांब करा देतो थांब मी. काय देते तुम्ही घे घे. त्याचा एक व्हिडिओ काढून घेतलेला आहे ना. जाण्याचे काय सुधरा रे सुधरा नालाय हा 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 2-3 दिवसांनी केलं होतं ना त्याचे बघतोय मी कारण पहिला दोनदा गेलेलो श्रीमान आला मला कॉल लागेल नोव्हेंबरचं बाकी आहे गेल्या महिन्याचं बाकी आहे माहिती. घे चला आणि घे. वन सिप मध्ये पी पी अरे पी ना. मला हळूहळू चहा प्यायला आवडतं पण चहाला तुला हळू नाही प्यायची लवकर पी. माझी चाय मी कशी पण अरे बिना बिना आणि घे. अरे भाई चांगला कंटेंट निघेल तोंड तरी बारीक. तुझ्या कंटेंटसाठी मी कसं माझं तोंड भाजून घेऊन मेलं. तू पी ना तू पी एवढं वाटतं. कडक प्रेम येते आणि पी कडक प्रेम येते आणि भारी दिसतो रे अंडे भारी दिसते खरं. एकदम आणि काय खरं असंच असतं रे. ज्यांच्याकडे बघून वाटतं की ज्यांच्या 4-5 लफडे त्यांच्याकडे कोण असतं. माझं मला नको घेऊ रे भाई प्लीज मी काय बोललो मला नको घेऊ फेमस आणि गाडी कशी आहे? गाडीचं सांगू तुला गाडीला मेंटेनन्सची गरज आहे थोडी. सर्व्हिस पाहिजे. व्हायब्रेशन खूप आहे. अच्छा बाकी तर गाडी आहे चांगली आहे. रॉयल एनफिल्ड म्हटल्यानंतर ऑब्विसली तो काय काय काम बाकी आहे पण करायचं. व्हायब्रेशन आणि बॅक रेस्ट पाहिजे. बॅक रेस्ट आणि व्हायब्रेशन त्याचं होतं ते. व्हायब्रेशन खूप जास्त आहे. जरा चेक करून घे. नाही ते तर कमी करून घेतो मी. व्हायब्रेशन खूप एवढं ना व्हायब्रेशन पाहिजे. व्हायब्रेशन एवढं जास्त आहे. नॉर्मली DNA आहे रॉयल एनफिल्डचा पण तरी तुला व्हायब्रेशन जरा कमी पाहिजे. जरा करून घे. लॉंग राईडला बांधले होते. लॉंग राईड पकडला फील येतो. सिटी टू सिटी हां सिटीमध्ये सिटीमध्ये ठीक आहे चालू शकतो ना. हां सिटीमध्ये टायरचं वगैरे सर्व कंडिशन. टायर कंडिशन चांगली आहे. ब्रेकिंग चांगली आहे. ब्रेक पाईट चांगली आहे. मग काय टेन्शन नाही. गाडी चालली पण पाहिजे लवकर आणि थांबली पण पाहिजे लवकर असं मी. हां बाकी काय स्केट नाही झाली पाहिजे. स्केट नाही झाली गाडी स्केट नाही होत. हे हा स्केट मागचा ब्रेक बरोबर आहे ना. मागचा ब्रेक बरोबर बघू. बाकी तुमची गाडी आता तुम्ही जशी सांभाळत तशा. कधी जायचं घेऊन मग? जायचं नेक्स्ट सॅटर्डे संडे. नेक्स्टमध्ये आज ना. नेक्स्ट तोपर्यंत आपला एक व्हिडिओ बाकी ना तो करून घेऊ ना. हो हे उद्या चल. तर आता हॉटेल वगैरे मधलं काम आवरलेलं आहे आणि आता जेवायला बसतो मी काही दाखवलं नाही तुम्हाला हॉटेलमधली कामं. आज खूप रश आहे म्हणून असं दिसतंय तुम्हाला. तर आता ताट घेतलेलं आहे. जेवून घेतो. दाखवतो तुम्हाला जेवायला काय आज फ्लावरची भाजी, बस. आणि मी थोडंसं रसासाठी थोडीशी टेस्टसाठी घेतलेली. आणि सोबत ताक पितो मी नेहमी रोज. तर डिलिशियस आहे ताक. जेव हे बघा 12:05 झालेले आणि आता घरी जातो कारण